कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. राजदीप आणि आदित्य गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दोन्ही संघाचे या ठिकाणी आकाश गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पाहायला मिळतील. तर केसीसी मापरळ संघ एक अतिरिक्त खेळाडू आपण या ठिकाणी मैदाना कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. येस सर ठीक आहे, जर नसेल तर आपण येस येस नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आकाश आकाश मात्र येतोय गोलंदाजी मार्क वरती. अगदीच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका आणि मंडणगड तालुका म्हटल्यानंतर अगदी सुंदर असं अगदी आंबा नारळी पोकळीने वसलेलं असं हा गाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. अगदी तालुका पाहायला मिळतो. दरम्यान खेळायला मात्र सुरुवात होते. लेट्स प्ले. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आकाश मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा मिससेट झालाय. झेल काले क्षेत्ररक्षक येतोय का नक्कीच पाहावं लागेल. झेल मात्र टिपू शकत नाहीयेत, परंतु 2 धावा मात्र पूर्णत्वास येतात आणि 2 धावेवरती समाधान. 2 धावेनी संघाचं खातं खोललं जातंय. वैयक्तिक खातं मात्र खोललं जात आहे राज यांच्या माध्यमातून. राज मात्र अधिराज्य गाजवेल का या सामन्या दरम्यान हे नक्कीच पाहावं लागेल. 3 षटकांचा हा खेळ असेल आणि 3 षटकामध्ये मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. चला विनंती करतोय की थोडंसं जरा हरिअप करायचं आहे, कारण वेळेला खूप महत्व आहे. टाइम इज मनी. वेळेला खूप महत्व दिलं जात आहे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने अगदी 2 फिल्डरच्या मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका, एक अप्रतिम फटका. चेंडू आर पार सीमा पार चौकार. डीजे ऑन. अगदी क्रिकेटचा कॉपी पेस्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र देखना फटका बिग 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 भिरकावून दिलाय. चेंडू मात्र आर पार काऊ कॉर्नर रिजन मधून षटकार. डीजे ऑन. काय अप्रतिम डीजेच्या माध्यमातून सुमधुर गाणी देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. दरम्यान पुन्हा एकदा आकाश मात्र सज्ज होतोय. आता मात्र थोडस धडपण आणि धडपण मात्र दिलं जात आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत, म्हणजेच काहीतरी अवांतर चेंडू म्हणून घोषांकित केला जातोय. आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 13 धावा. काय अप्रतिम सुरुवात केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची संधी पाहायचा. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी मिडॉनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु इतका सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉप वरून क्षेत्ररक्षक धावून आले. या ठिकाणी 2 धावा मात्र या ठिकाणी थांबवले आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 15 धावा. थोडंसं महागडं षटक ठरतंय, कारण पहिल्या चेंडूवर पाहिलं तर घणाघाती प्रहार सुरू केले आहेत. आणि आता मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. अगदी सुरेख चेंडू टाकला गेला. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 16 धावा. या षटकातील एक चेंडूचा खेळ मला वाटतं नक्कीच बाकी असेल, पाहायचा आहे. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर केला चेंडूला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. घणाघाती प्रहार. चेंडू आर पार. डीजे ऑन. मिळाला. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती, म्हणजेच खूपच महागडं षटक ठरलंय ते म्हणजेच आकाश यांचं. चला गोलंदाजाचं नाव सांगा. प्रणय. प्रणय मात्र गोलंदाजी मार्कवरती येईल. नक्कीच पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असेल का पाहावं लागेल, परंतु स्ट्राईक एंडवरती जर ज्यांनी या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवलंय तो म्हणजेच राज.
सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडासा स्टेप आउट झाले होते. परंतु या ठिकाणी सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि एकाच गतीने या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख फटका, झेलखाली क्षेत्ररक्षक, परंतु थोडस मात्र या ठिकाणी बंबल होत आहे क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र डोक्यावरून जातोय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी डीजे. कुठंतरी मात्र संघर्ष करावा लागेल तुम्हाला, कुठंतरी जबाबदारी घ्यावी लागेल, कारण त्रास त्यांनाच होतो जे जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. आता मात्र तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, जशी जबाबदारी वेळा संघाने घेतली आहे ही स्पर्धा भरवण्यासाठी, तशी जबाबदारी आता मात्र तुम्हाला घ्यावी लागेल प्रत्येक सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र बेग 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 षटकार डीजे. फलंदाजी केली आतापर्यंत राजाने, राजाने माहिती आहे रिस्क घेतल्याशिवाय कुठले स्वप्न पूर्ण होत नाहीये. तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच रिस्क घ्यावी लागेल. पाहायला मिळते पुन्हा एकदा राजांच्या माध्यमातून होतोय पुन्हा बेग 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 षटकार. लोगों के लिए क्रिकेट सिर्फ एक गेम है, हमारे लिए तो एक सपन है. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच राज यांच्या माध्यमातून. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोपून, पळून जे त्या वेळा आकाशाला तुझी खरी अवकात. काय अप्रतिम फलंदाजी करून जाते ती म्हणजेच राज यांच्या माध्यमातून. अप्रतिम फटका, देखना फटका. तुमचे आदर्श तुमचे स्पर्धात होईपर्यंत परिश्रम करा आणि काय परिश्रम आपल्याला पाहायला मिळतात राजांच्या माध्यमातून. अप्रतिम फटका, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. काऊ कॉर्नर झोन मधून षटकार डीजे ऑन. नक्कीच बलदेववाडी संघाचा जर विचार केला तर पहिल्या पर्वातील विजयी संघ, चॅम्पियन संघ बलदेववाडी संघ आहे आणि चॅम्पियन प्रमाणेच खेळी मात्र केली जाते राज यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा. आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. असं म्हटलं जातं क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉलरवर आयुष्यपणाला हेच तर खरं लढणं आहे. कारण टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर खरोखरच गोलंदाजाची मौत चालू असते, कारण मर्यादित षटकांचा खेळ असतो आणि या मर्यादित षटकामध्ये कुठंतरी विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण लोकांना प्रेमाची ओढ असेल, आम्हाला तर फक्त क्रिकेटचीच आवड आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या मात्र या मित्रासाठी नक्कीच द्या. रोशनजी पाटील साहेब, खरोखरच सुंदर असे शोर शायरी आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. क्रिकेटची आवड प्रत्येक खेळाडूंमध्ये, प्रत्येक रसिक प्रेक्षकामध्ये असते. क्रिकेट म्हटल्यानंतर लहान मुलापासून अगदी वयोवृद्धांपर्यंत हे क्रिकेट त्यांच्या नसा नसामध्ये भरलेलं आहे आणि हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ऊन ताण भूक विसरून क्रिकेटच्या माध्यमातून जुडलं जातोय आपण प्रत्येक जण. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला जातोय उमेश यांच्या माध्यमातून. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर जीत आणि हार या दोघांमध्ये फरक नक्कीच असतो, परंतु काय कमबॅक केला जातोय, अप्रतिम कमबॅक केला जातोय. मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेट आणि क्रिकेट हे मेहनतीने खेळा, तुम्ही प्रयत्नाने खेळा. क्रिकेटमध्ये हार जीत ही नक्कीच असते, कारण असं म्हटलं जातं एका पराभवाने आपल्या संघर्षाची कहाणी संपत नसते.
तर भावानो त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्हाला कहाणी संपवायची नसेल तर तुम्ही नक्कीच मेहनत घ्या, परिश्रम करा, कष्ट करा. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पद्धतीने टोलवलाय चेंडू, ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी, थोडंसं मिससेट होतंय परंतु स्ट्राईक एंड वरती स्वतः थांबतायत. मात्र नक्कीच राज, जे घडलं ते सोड, जे घडायचंय त्यासाठी लढ, हे मात्र कुठंतरी गोलंदाजाला समीक असेल हे वाक्य. आतापर्यंत चौपेर फटकेबाजी पाहायला मिळाली, परंतु आता मात्र सुरेखा फाईन केलाय चेंडूला, पाहायचं झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय का. मी आताच म्हटलं होतं जे झालंय ते सोडून कुठंतरी संघर्षाच्या पाठीमागे यायचं असतं, कारण क्रिकेट हा एक फक्त खेळ नाही, तो संघर्ष, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग आहे. आणि हे कुठंतरी सिद्ध करून दाखवतोय उमेश गोलंदाजीच्या मार्गवरती. घडी मात्र बाद होतोय, डीजे मात्र थांबायचं नाही, डीजे ऑन चालू करायचं आहे. धन्यवाद. एकदा अप्रतिम गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. उमे यांच्या गोलंदाजी मार्गवरती राज सुरेख फलंदाजी करत होता, परंतु त्यानंतर मात्र थोडेसे अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न अगदी महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून दिली, परंतु एकाच धावेवरती समाधानाने एकाच धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 44 धावा तिसरे षटक मार्गस्थ असताना प्रत्येक खेळ खेळत असताना जिद्द ही असणे खूप महत्वाचं असतं. आणि या जिद्दीनेच फटका मात्र दिला जातोय, कारण म्हटलं जातं स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. ह्या जिद्दीने फटका मात्र खेचला जातोय जिग्नेश यांच्या, आदित्य यांच्या बॅट मधून. आणि या ठिकाणी 50 धावा मात्र होत आहेत. अर्धशतक फलकावरती लाग हॅलो, चला यानंतर होणारा सामना जावळे विरुद्ध कोटेगाव. गोठेगाव, जावळे विरुद्ध गोठेगाव दोन्ही संघ कर्णधार विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, गोटेगाव संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. जावळे संघ कर्णधार विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. यानंतर आपला लगेच सामना होणार आहे. परंतु जर विचार केला तर अगदी दर्डेवाडी संघाने 50 धावा जमा केल्या, त्याने 51 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय, ते म्हणजेच केसीसी माफराळ संघाला. परंतु 50 धावांचा विचार केला तर कुठेतरी डिपेंड होऊ शकतात, कारण पाहिलं तर 50-60 धावा या ठिकाणी होत आहेत. कारण असं म्हटलं जातं समोर किती मोठं टीम असली तर त्यांना भिडायची जिद्द ठेवायची. आयकॉनच्या जीवावरती किती दिवस जिंकणार, परंतु तुम्हाला खरोखरच आयकॉन पेक्षा आपल्या गावातील प्रत्येक खेळाडू हे जर स्फूर्तीने खेळले आणि ते खेळत असताना प्रामाणिकपणे खेळले तर संघ विजयाच्या समीप नक्कीच पोहोचू शकतो. कारण खेळ करत असताना तुम्ही प्रामाणिकपणे खेळ करा, कारण असं म्हटलं जातं ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा माणसाचा सर्वोत्तम गुण आहे. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर आनंद देणारी गोष्ट नक्कीच असते, पण ही एकमेव ठिकाण आहे जिथे सगळी दुःख विसरून आपल्याच धुंदीत खेळाचा आनंद घेतला जातो, आणि ते म्हणजेच फक्त क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. नक्कीच चला विनंती करतोय केसीसी मापराळ संघ की आपण लगेचच सामनावीर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. चला जावळे संघ कर्णधार विनंती करतोय, दुसरा पुकार असेल तुमच्यासाठी. जावळे संघ म्हटलं जातं, कारण क्रिकेट आणि क्रिकेट खेळ करत असताना जे तुम्ही मेहनतीने खेळ करत असता, तुम्ही तुमच्या यशाचा पलंग लावत असता, परंतु त्या क्रिकेटमध्ये घमंड कधी करू नका, कारण वेळ प्रत्येकाची येते. नक्कीच सामन्याला चालू करा.
नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. चला राज मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो. ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली तोच राज मात्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती जर विचार केला तर आकाश, नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश. 51 धावांचं उद्दिष्ट आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायचं आहे. पहिला चेंडू अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून पॉइंट आणि कव्हर म्हणजेच काहीतरी ऊपर शाहरुख नीचे सलमान बीच में से गेंद के साथ प्रीती जिंटा फरार. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. 4 धावेसाठी घणाघाती प्रहार. चेंडू आर पार सीमा पार चौकार. डीजे ऑन. कोटेगाव संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यानंतर लगेचच आपला सामना होणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. थोडासा मिसेट पटकात झालाय परंतु क्षेत्ररक्षकाने कुठेतरी हेरला आणि पहिल्या गडीचं पतन केलं. पहिला गडी मात्र तंबूच्या दिशेने परतला. नक्कीच आता मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी होते. कारण फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजेच प्रणय. परंतु सुरुवात सुरेख केली होती ती म्हणजेच उमेश याने. पहिल्या चेंडूवरती आपल्याला पॉइंट आणि कव्हरच्या मधून फटका पाहायला मिळाला 4 धाव्यांसाठी. त्यानंतर मात्र थोडंसं प्रयत्न कमी पडले आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र माघारी परतले ते म्हणजेच उमेश. एक अनुभवी असे खेळाडू होते उमेश. पाहायचं आहे आता मात्र प्रणय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राज मात्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र जातोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. 51 धावांचं उद्दिष्ट आणि 51 धावांचं उद्दिष्ट पार करत असताना अप्रतिम सुरुवात केली होती परंतु तदनंतर मात्र कमबॅक केला जातोय तो म्हणजेच राज यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा मात्र झाल्यात. आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायचा स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण केली. सुंदर क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्णत्वास येते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 5 धावा. 51 धावांचं उद्दिष्ट आहे आणि गाठत असताना मोठे फटके नक्कीच मारावे लागेल परंतु डिफेंड करण्यासाठी काय प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते राज यांच्या माध्यमातून. आता मात्र देखना फटका पाहायचा. झेलखाली क्षेत्ररक्षक परंतु थोडेसे प्रयत्न कमी करतायत परंतु चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. डीजे असलेलं हे गीत आपल्याला समोर सादर केलंय डीजे मास्टर यांनी. सध्या क्रेज चालू आहे रील यांची. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू. बिग 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 षटकार. आर पार सीमा पार षटकार. डीजे थँक्यू डीजे. काय अप्रतिम सुरुवात पुन्हा एकदा सुरू होते ती म्हणजेच बॅटर आकाश यांच्या माध्यमातून. लगातारचे 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा आणून ठेवलंय ते म्हणजेच आकाशाने. धावसंख्या होते ती 17 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला. तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला. तदनंतर मात्र प्रणय याने आपलं काम केलं. सिंगल देऊन नॉन स्ट्राईक एंड वरती थांबला आणि आकाशाला स्ट्राईक वरती आणला आणि आकाशाने काय कामगिरी केली. लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाले आणि आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती किशोर येतोय. पाहायचाय किशोर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 51 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 51 धावांचं उद्दिष्ट गाठत असताना त्यातील 17 धावा मात्र वजा केलेत आकाश आणि प्रणय याने. नक्कीच पाहायचाय
उर्वरित धावा वजा करतात की त्यामध्ये कुठेतरी थांबले जात आहेत केसीसी माप्रळ संघ. पुन्हा एकदा किशोर फुल टॉस चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय थोडंसं या ठिकाणी मिसेट फटका. या ठिकाणी मात्र चूक होणार नाहीये. गडी मात्र बाद होतोय. डीजे ऑन. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका आणि मंडणगड तालुक्यातील आहे बलदेववाडी. काय अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गत वर्षामध्ये ज्याने चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये तो संघ मात्र उतरलाय. परंतु तेवढाच सुरुवात सुरेख केली आहे केसीसी माप्रळ संघाने. 17 धावा जमा केल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रणय बाद होतोय. तर त्यांची जागांसाठी जातोय तो आकाश. टॉपेज घेतली जाते. एसटीच्या पाठीमागे राज यांची चूक होते का? हो नक्कीच. एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 18 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती ज्यांच्याकडून अपेक्षा नक्कीच असेल तो म्हणजेच आकाश. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू तितकाच कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल केला जातो. एक धाव मात्र पूर्णत्वास येते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्णत्वास येतात. 2 धावेवरती समाधान. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 20 धावा. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज मात्र सज्ज किशोर. 3 चेंडूचा मात्र खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. अगदी पुन्हा एकदा कव्हरच्या मधून अगदी चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी सुरेख फटका. देखना फटका. डीजे ऑन. समीकरण आपल्या बाजूने नक्कीच घेऊन जाईल. परंतु किशोर ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा मात्र पूर्ण केली. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत एका धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 25 धावा. अजूनही मला वाटतं जवळजवळ 26 धाव्यांची गरज आहे. चेंडूंचा जर विचार केला तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावांची गरज आहे. या 7 चेंडूवरती आकाश याने जर 4-5 चेंडू खेळले तर नक्कीच सामना विजयी करू शकतो का? आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत. म्हणजेच काहीतरी अवांतर चेंडू म्हणून घोषांकित केला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 26 धावा. आता मात्र समीकरण पोहोचतंय 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. टेनिस क्रिकेट मधील हे आव्हान अनेक वेळा पार झालंय पाहावं लागेल. आणि आता मात्र या ठिकाणी नशिबाने मात्र साथ दिली नाही. यष्टी मात्र उद्ध्वस्त होत आहेत. दांडी 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 गोल. डीजे ऑन. नक्कीच नक्कीच बलदेववाडीने या ठिकाणी डीजे मास्टरला विकत घेतलंय. प्रत्येक वेळी आपल्या नावाचं या ठिकाणी बाहुबला केला जातोय. परंतु यश जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच मेहनत करावी लागेल. अजूनही 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती जर विचार केला तर आकाश मात्र अजून देखील आहे. कारण असं म्हटलं जातं की सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस. हॅपीनेस इज द की टू सक्सेस. इफ यू लव्ह ऑट यू आर डुईंग यू विल बी सक्सेसफुल. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही आहे. आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही जे करत आहात त्यावर प्रेम असेल तर तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. 6 चेंडू आणि
25 धावांची गरज आहे. मोठे 4 फटके नक्कीच मारावे लागतील आकाशाला. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला तर गोलंदाज साहिल मात्र येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंड वरती आकाश. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके जर पडले तर कुठेतरी गोलंदाज तडपणाखाली येऊ शकतो, परंतु साहिल कसलेला गोलंदाज नक्कीच आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र जातोय. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र केली जाते. म्हणजे पहिल्या चेंडूवरती कुठेतरी साहिल यांचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळत आहे. अजून जर एक चेंडू निर्धाव टाकला गेला तर कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा बलदेवाडी मात्र येऊ शकते, पाहायचं आहे. आणि सुरेख फटका, देखना फटका. मी मगाशीच म्हटलं होतं आकाश जर थांबला तर कुठेतरी मॅच आणू शकतो जवळपास. आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. डीजे ते आता मात्र आकाशांच्या माध्यमातून हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून लढावे, म्हणजेच विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झाला तर तो पचवता येतो. आणि मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी होते ती आकाशांच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका जर या चेंडूवरती आला तर मजा मात्र नक्कीच येईल. अगदी अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावांची गरज. 4 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू खूप निर्णायक ठरू शकतो का मॅच मध्ये, पाहावा लागेल. 4 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस करावे लागतील, पाहायचं. आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू या चेंडूची मात्र सांगता केली जाते. काय व्हाईट वॉर्कर पकडून मात्र चेंडू टाकला गेला आणि चेंडू मात्र निर्धाव येतो. निर्धाव चेंडूने चेंडूची सांगता मात्र होते. आणि आता मात्र समीकरण येत आहे ती म्हणजेच 3 चेंडू आणि 19 धावा. आता मॅच येऊन टेपली आहे. जर साहिलने अवांतर चेंडू टाकला तरच सामना मात्र विजयी होऊ शकतो केसीसी म्हाप्रळ संघ. सुरेख फटका थोडासा मिसेट होतोय या ठिकाणी. झेलखाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि आकाशांची मात्र खेळी संपुष्टात येते. डीजे चला, निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय आणि आता मात्र पूर्णपणे सामन्यावरती पकड मिळवली ती म्हणजेच बलदेववाडी संघाने. एक औपचारिकता नक्कीच बाकी असेल या चेंडूची. या ठिकाणी मात्र विजयी संघ होतोय ते म्हणजेच बलदेववाडी संघ. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने खरोखरच सुंदर असं योगदान दिलं ते केसीसी म्हाप्रळ संघ. या ठिकाणी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमच्या मंडळाच्या वतीने, कॉम्बॉक्सच्या वतीने तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या सामन्याचा सामनावीर मात्र ठरतोय तो म्हणजेच राज. लगेचच आपण यायचं आणि आपला या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचंय. त्याचबरोबर केसीसी म्हाप्रळ संघ आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी घेऊन जायचं आहे. विनंती करतोय राज आणि केसीसी म्हाप्रळ संघ कर्णधार, लगेचच आपण या ठिकाणी यायचं आणि आपला म्हाप्रळ संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आणि सामनावीराचा किताब घेऊन जायचंय राज यांनी. तर माननीय पारस सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राज यांना या ठिकाणी यथोचित सामनावीराचा बहुमान द्यायचा आहे. त्याचबरोबर राज